सर्वांना नमस्कार. मित्रांनो, श्रीपत्रावाडी तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड हे असं गाव आहे की या गावातील शेतकऱ्यांनी 2026च्या खरीप हंगामामध्ये अल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने, शासनाने आणि कृषी विद्यापीठाने जे आवाहन केलं त्या आवाहनाला प्रतिसाद देत या गावामधल्या अनेक शेतकऱ्यांनी जवळपास 50 ते 60 शेतकऱ्यांनी 100 एकर क्षेत्रावर BBF पद्धतीने आणि बेडवर टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड केलेली आहे. मागच्या काही वर्षापासून या गावातील शेतकरी BBF पद्धतीने आणि टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड करत आहेत. एकरी जवळपास 4 ते 5 क्विंटल उत्पन्नामध्ये वाढ या पद्धतीने शेतकरी घेत आहेत. मागच्या वर्षाचा जो काही अनुभव आहे तो अनुभव आणि ज्या अडचणी येत आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपण आज श्रीपत्रावाडी या गावामधील श्रीमान राजेंद्रजी जाधव यांच्या शेतावर आहोत. त्यांच्याकडून आणि त्यांच्या सगळ्या टीमकडून आज आपण जाणून घेऊया की या सगळ्या बाबीमध्ये काय काय अनुभव आलेले आहेत. राजेंद्रजी नमस्कार. नमस्कार सर. मला सर्वप्रथम हे सांगा की हे जे BBF पद्धतीने आणि टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड आपण मागच्या 4-5 वर्षापासून करत आहात, ही प्रेरणा नेमकी तुम्हाला कुठून मिळाली? सर, ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर BBF आणि टोकन 2019मध्ये पहिल्या वर्षी 2019ला कृषी विज्ञान केंद्र डिगोळांबा येथील जे नवीन तंत्रज्ञान किंवा यांत्रिकरणाचे प्रमुख आहेत प्रमोद रेणापूरकर सर यांनी आमच्या इथं आले आणि आमच्या इथं शेतीशाळा घेतली आणि त्यांनी आवाहन केलं की बाबा एक डेमो प्लॉट आपण BBFचा करू पहिल्या वर्षी. आणि त्यांनी आवाहन केलं म्हणून आम्ही 1 एकरला तयार झालो. तरी पण शेवट पेरणी करताना सुद्धा आम्ही त्यांचे प्रश्न मांडला होता की बाबा एक रिकामं चाललंय सर, हे नको, म्हणजे सलग एक लाईन रिकामी चालली उत्पन्न घटणार आहे. ते म्हणजे माझ्यासाठी करा. पण त्यांच्या फक्त एक प्रेमापोटी आम्ही ते स्वीकारलं आणि पेरणी केली 2019ला. आणि त्याचा इफेक्ट एवढा झाला सर त्या शेतामध्ये त्या वर्षी अतिवृष्टी झाली 2019ला. आणि जी पाणी जी त्याच्यामध्ये साठून राहत होतं ती पाणी सगळं ह्या सरीच्या माध्यमातून निघून गेलं. आणि सोयाबीन जो तो प्लॉट आला 1 लॉट सगळं जाताना रोड लगत शेत असल्यामुळे सर्वजण पाहायचे आणि ते चमत्कार घडला. सोयाबीनची ग्रोथच वेगळी झाली. त्याच्यामध्ये पाण्याचा ताण बी सहन केला आणि अतिरिक्त पाणी जे आहे ते पण निघून गेलं. आणि उत्पन्नामध्ये खालच्या शेंगापासून लास्टपासून वरपर्यंत जे शेंगा लागल्या एकही शेंग अशी ते ही राहिली नाही, न भरता फुल भरल्या. म्हणजे शेंगांचं प्रमाण, लागलेल्या शेंगा सर्वच्या सर्व शाबूत राहण्यामागचं ते BBFचं त्या ठिकाणी तंत्रज्ञान मिळालं. आणि त्याच वर्षी आम्हाला त्याच्या माध्यमातून फवारणी करता आली त्याच्या माध्यमातून. आणि पाणी साचलं तरी काढताना त्रास झाला नाही. आणि कोळपणीच्या माध्यमातून वगैरे 19ला त्या पद्धतीने सुरुवात केली. आणि दुसऱ्या वर्षी वाटलं हे गरजेचं आहे. पहिल्या वर्षी ते आमच्या मागं लागले डेमो आणि 2020ला आम्ही त्यांच्या मागं लागलो सर आम्हाला ट्रॅक्टर द्या म्हणून BBFसाठी. तिथून मागच्या वर्षी तुम्ही किती एकर क्षेत्रावर BBF आणि टोकन पद्धतीने लागवड केली होती आणि नेमका मागच्या वर्षी कसा फायदा झाला तुम्हाला या बाबीवर थोडक्यामध्ये सांगा. मागच्या वर्षी जे आहे कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून सन्माननीय अरुण गुट्टे सर तुमच्या माध्यमातून छोटे छोटे व्हिडिओ त्याचा असा फायदा झाला की आता काय स्टेज केली पाहिजे. आपलं मशागत करत असताना उतराला आडवी नांगरणी मशागत वगैरे, मग पेरणी करत असताना योग्य अंतर्वाहन वगैरे तुमच्या मार्गदर्शनाखालून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली घेतलं. आणि मागच्या वर्षी 5 एकरवर BBF केलं. आणि बाकीचं जे आहेत आपली सर्व आमची टीम काहींनी टोकन केलं काहींनी BBF केलं. ह्यांना सांगावं लागलं नाही की करा बाबा. त्यांनी तो जो प्लॉट पाहिला आणि त्याच्यानंतर आता 7वं वर्ष आहे 2019 ते 2026 4-5 वर्षाचा कालावधी गेला. आणि उत्पादन क्षमता वाढण्यामागचं कारण झालं मागच्या वर्षी 5 एकरमध्ये सोयाबीन केलं. ह्या आपण जे उभारलो ह्या ठिकाणी सुद्धा मागच्या वर्षी अति पाऊस झाला, अतिवृष्टी झाली आणि सगळं BBFमधून पाणी निघून गेलं. दुसरं जर सलग सोयाबीन असतं तर काढताना कुठं ठेवा हा प्रश्न निर्माण झाला असता. आणि त्याच्या माध्यमातून गेल्या वर्षी 5 एकरामध्ये किती उत्पन्न आलं? एकरी 17 क्विंटल मागच्या वर्षीचा ॲव्हरेज आहे. 17 क्विंटल एकरी. आणि जनरल जे शेतकरी आहेत तर 10च्या पुढं म्हणजे सलग ह्याच्यावरचा कोणीच नाही. 7, 8, 9, 7, 8, 9, 10 7 ते 9 क्विंटल प्रति एकरी इतर शेतकऱ्यांना. आणि आपलं 17वर सांगताना वाटतं ही काहीतरी फेकायले काय की, पण प्रत्यक्ष मी त्याचे व्हिडिओ केले, त्याचं सगळं मोजणी केली, कारण शेतकऱ्याला काहीतरी द्यायचं आहे आपल्याला. मागच्या वर्षी कोणती जात होती आणि या वर्षी कोणती जात? मागच्या वर्षी फुले संगम KDS 726 होती आणि या वर्षी अल निनोचं प्रमाण तुमचं विद्यापीठाचं मार्गदर्शन, कृषी विभागाचं मार्गदर्शन,
ह्याच्या माध्यमातून यावर्षी कमी कालावधीच्या व्हरायटी निवडा म्हणून सांगितल्यामुळे फुले दुर्वा KDS 992 सर्व टीमनं आम्ही निवडलेलं आहे. एकच वाहन KDS 992 आहे यावर्षी. हो. ओके. आता अनेक ठिकाणी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग या तंत्रज्ञानाचा प्रसार करतं, परंतु शेतकऱ्यांना ह्या अडचणी वाटतात ह्या तंत्रज्ञान अवलंब करण्याच्या पाठीमागे. तुम्हाला काही अडचणीची जाणीव झाली का हे तंत्रज्ञान अवलंब करत असताना? कोणतंही जर नवीन गोष्ट आपल्याला घ्यायची म्हणलं तर त्याच्यामध्ये काही आव्हानं आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही केलं की आम्हाला करत असताना म्हणल्यावर हे रिकामं राहतं आहे वगैरे, आणि ह्याच्यामध्ये गवत येतं आहे. रिकामे शेत नाही राहिलं पाहिजे, सलग पाहिजे. लोकांचा वट्टा ह्याच्यावर भर आहे, पण त्याला हवा मिळत नाही, सूर्यप्रकाश मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही अभ्यास केला, आणि हे जे रिकामं आपण सोडलेलं रेझरच्या माध्यमातून सरी आहे ह्याच्यामध्ये जर गवत झालं तर आजच आपण ह्या सगळ्या महिला आणि ह्या टीमनं कोळपणी केली. कोळपणीच्या माध्यमातून तण व्यवस्थापन झालं, त्याच्यावरची मात करता आली, आणि हे जी सरी आहे तर आता परत एका कोळप्याला दावं बांधून आम्ही परत सरी काढणार आहेत. ओके. शेतकरी मित्रांनो, आपण या BBF तंत्रज्ञानाचा आणि बेडवरील टोकन पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांना करण्याचं आवाहन करतो. त्याच्या पाठीमागे प्रमुख उद्देश जो आहे तो म्हणजे बॉर्डर इफेक्टचा फायदा मिळवणे, आणि दुसरा जो फायदा आहे ते मूलस्थानी जलसंधारण होणे. बरोबर. बॉर्डर इफेक्ट म्हणजे ह्या ज्या शेवटच्या ओळी आहेत या दोन्हीही ओळींना हवा, सूर्यप्रकाश, जमिनीमधला असतं की इथं खत कसं टाकावं, खताचा वापर कसा करावा. आपण या बेड पद्धतीवर खताचा वापर कसा केला? दोन अवलंब केले आम्ही. काही शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपण बेड तयार करतो, मशागत करत असताना खत शिंपडला आणि बेड तयार करत असताना त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक तो खत मिक्स झाला त्या शेतामध्येच खत शिपडल्यामुळे. आणि काही शेतकऱ्यांनी बेडवर टोकन करत असताना वर पुढं टाकला खत, आणि काही शेतकऱ्यांनी नंतर टाकला. म्हणजे तिन्ही ठिकाणचे पण सक्सेस झाले ती टोटल खत हाताच्या साह्याने. आणि आमच्या तर पवननं टोकन मशीनच्या साह्यानेच त्याच्यामध्ये खत टाकला, आणि जसं टोकन केलं तसं खत पण त्या दोन्ही लाईनच्या मध्ये पेरण्याचं काम केलं. अगदी थोडक्यामध्ये खतांचा कुठला वापर केला इथं? खत 20-20-0-13 सरासरी आम्ही तोच खत या ठिकाणी लागला, कारण ते सल्फरचं प्रमाण आहे त्याच्या माध्यमातून. आणि 10-26 असेल तर सल्फर एकरी 10 किलो आपण वापरलेलंच आहे. बीज प्रक्रिया पण त्याला केलेली आहे तुम्ही आवाहन केल्याप्रमाणे, वॉर्डन एक्स्ट्रा आणि विद्यापीठाचं बायोमिक्स. सर्वात महत्त्वाचं जैविक या ठिकाणी आपण बीज प्रक्रियेसाठी बायोमिक्स सर्वांनाच आपण एकत्र खरेदी केलं 10 लिटर, आणि त्याच्या माध्यमातून बीज प्रक्रिया केली होती. तर बेड पद्धतीवर आणि BBF पद्धतीवर तणांचं व्यवस्थापन करण्यासाठी काही तणनाशकाचा वापर केलाय का, किंवा तुम्ही इतर पद्धतीच्या माध्यमातून तणांचं व्यवस्थापन कसं करताय? आपण बेडवरचे जे आहेत तर त्याच्यावर खुरपणी केली आणि BBFच्या माध्यमातून कोळपणी केली. आता उपट तण एक केलं की संपला विषयच नाही, काहीच तण वगैरे येत नाही. तर नाशकाची फवारणी पण करू शकतो, पण आम्हाला वाटलं नाही की बाबा करावी. मित्रांनो, आज आपल्यासोबत तालुका कृषी अधिकारी अंबेजोगाई श्री विजयजी पवार हे सुद्धा आहेत. या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर BBF पद्धतीने आणि टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड वाढत आहे. त्यासंबंधी काही आकडेवारी जर असेल तर तीही सांगा. शेतकरी मित्रांनो, अंबेजोगाई म्हणजे खरीप हंगामामध्ये जवळपास 85% क्षेत्र हे सोयाबीन पिकाखाली आहे अंबेजोगाईचं. आणि बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीनचं क्षेत्र असलेला तालुका म्हणजे अंबेजोगाई तालुका आहे. आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे मागील 5-7 वर्षापासून मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल, तर कृषी विभाग असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, आमच्या सर्वांच्या एकत्रित मोहिमेमधून आम्ही शेतकऱ्यांमध्ये बेड पद्धत म्हणजे BBFद्वारे लागवड पद्धत आणि टोकन पद्धत यावर फार मोठी जनजागृती मागच्या 5-6 वर्षापासून आम्ही सतत तालुक्यामध्ये करत आलेलो आहोत. त्याचा परिणाम असा झाला आहे की तर ह्या वर्षी आपल्या तालुक्यातील 106 गावापैकी जवळपास 75 गावांमध्ये टोकन आणि BBFचं क्षेत्र लागवड सोयाबीनची झालेली आहे.
त्याचबरोबर एक्झॅक्ट साधारण किती हजार हेक्टर क्षेत्रावर ही लागवड असेल? जवळपास 3,500 हेक्टरवर आपल्याकडे टोकन पद्धतीने लागवड आहे हा. आणि जवळपास 2,000 हेक्टरवर आपल्याकडे BBF वर लागवड झालेली आहे. म्हणजे दोन्ही मिळून जवळपास 5,500 ते 6,000 हेक्टर क्षेत्रावर BBF आणि टोकन पद्धतीने लागवड या तालुक्यामध्ये झाली आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण या बेड पद्धतीवरील टोकन पद्धतीने सोयाबीनची जी लागवड झालेली आहे यामध्ये पांडुरंग आसोले यांच्या शेतावर आज आहोत. बरं, कसा फायदा होतोय तुम्हाला ह्याचा सांगा थोडक्यात. माझं शेत इथं साईडलाच आहे, तर मी गेल्या वर्षी 1 वर्ष असं रेग्युलर पेरलं बरं आणि आमच्या चुलत भावाने बेडवर केलं. बरं तर मला 13 कट्ट्याचा उतारा आला, हां. त्यांना 17 कट्टे उतारा आला. 13 कट्टे तुम्हाला आणि त्यांना 17 17 कट्टे. तर आता मी यंदा बेडवरच केलंय. हम्म. तर यंदा माझा एक अंदाज आहे की 17 ते 18 कट्टे माझं 100% होते. ताईंना एक प्रश्न विचारेल. त्यांनी यावर्षी फार मोठ्या प्रमाणावर निंबोळी अर्क, दशपर्णी अर्काची तयारी करून ठेवलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी 300 लिटरचा दशपर्णी अर्क तयार करून ठेवला आहे. तर कीड व रोगांचं नियंत्रण या पद्धतीमध्ये BBF असो, टोकन पद्धतीमध्ये असो, आपण कशा प्रकारे करताय किंवा कोणत्या फवारण्या करताय? सुरुवातीपासून आपण बीज प्रक्रियेसाठी बायोमिक्स वापरलं आणि नंतर कीड नियंत्रणासाठी आपण 300 लिटर तर दशपर्णी अर्क तयार केलेला आहे आणि लिंबोळ्या पण आपण गोळ्या केलेल्या आहेत. आता आपण जस्ट लिंबोळ्या अर्क पण बनवणार आहोत. बरं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जैविक कीड नियंत्रणासाठी आपण ह्या शेतामध्ये पाहू शकता की चिकट सापळी लावलेली आहेत म्हणजे निळ्या कलरची आणि पिवळ्या कलरचे आणि सर आपण पाहू शकता की जे पक्षी पक्षी थांबलेत बसला तर live. आहेत हां. तर त्याच्यावर पक्षी बसलेले आहेत. 2-3 पक्षी बसलेले आहेत लगेच की जे की आहेत पक्षी ह्याच्यावर जे दोन्ही याच्यावर बसले. आता एवढ्या मोठ्या प्लॉट मध्ये जर हो तिकडं समोर पक्षी समोर बसल्याचं. आपण विचार करू शकतो की जर ह्या शेतामध्ये कुठंच पक्ष्यांना जागा बसायला नसेल तर ह्याच्यावरची आळी किंवा कीड ते खाणार नाहीत. जर आपण पक्ष्यांना ह्या ठिकाणी बसण्यासाठी जागा केली हा. तर लाईव्ह आपल्याकडे आपण पाहू शकतो की ते पक्षी आळ्या वेचून खातात आणि हा. सगळे जे कीटक आहेत ते चिकट सापळ्यांना सुद्धा लागलेले आहेत. म्हणजे की आपण मला वाटतं की दशपर्णी अर्कची फवारणी करतो तर कमीत कमी एकरी 3,000 रुपये तरी खर्च येतो रासायनिक फवारणी करण्यासाठी. बरोबर आहे. आणि सगळ्या टीमने मिळून, आपल्या महिलांचा गट आणि पुरुषांच्या गटाने मिळून दशपर्णी अर्क तयार केले आणि सगळ्यांनी मिळून आम्ही हे दशपर्णी अर्क फवारलेले आहे आणि सगळ्यांनी चिकट सापळे पण लावलेले आहेत की एकरी आपलं एकीकडं आपण म्हणतो की शेती परवडत नाही, पण जर आपला खर्च जास्त होत असेल आणि उत्पन्न कमी निघत असेल तर त्या आपला शेती परवडणार नाही. पण आपण सुरुवातीपासूनच नियोजन केलं की उत्पन्न वाढवायचं आहे आणि खर्च कमी करायचा, तर आपल्याला जैविक कीड नियंत्रण म्हणजे थोडक्यात तुम्ही निंबोळी अर्काचा, दशपर्णी अर्काचा वापर केलेला आहे. त्यासोबतच जैविक बुरशीनाशकामध्ये बायोमिक्सचा वापर केला आहे. मी पुन्हा जाधव साहेबांकडे येईल की आपल्या मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिताय या BBF पद्धतीसंबंधी किंवा टोकन पद्धतीसंबंधी? माझं एक आव्हान राहील सर्व शेतकरी बंधू भगिनींना, जर शेतीला व्यवसाय म्हणून पाहायचं असेल किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून जर पाहायचं असेल की उत्पन्नाचं साधन म्हणून जर पाहायचं असेल, आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून जर पाहायचं असेल, तर ह्यात नवीन तंत्रज्ञान वापराची काळाची गरज आहे. BBF असेल किंवा टोकन असेल. आत्ताच या ठिकाणी बोलत असताना महिला गटाच्या माध्यमातून श्रीकन्यानं सांगितलं की बाबा यावर्षी पेरणी केल्यानंतर 15 दिवस पाऊस नव्हता, मग बाकीचे सलग पेरलेले पिकं जे आहे ते माना टाकत होते आणि आमचं पीक आपण पाहू शकतो ह्याला जणू काय तुम्ही पाणी दिलंय, ड्रीप लावलंय, अशा पद्धतीनं एवढं सुंदर प्लॉट आहे. आणि ही सगळी किमया BBFची आहे. ह्या सरीमध्ये मुरलेला जो छोटा पाऊस झाला तो पाणी मुरलं आणि ज्यावेळेस ह्याला गरज आहे मुळांना त्यावेळेस ते पर्क्युलेशन झालं. त्याच्यामुळे ही 100% फायद्याचं आहे. टोकनला पण तोच प्रयोग झाला. आपण टोकनचा प्लॉट पाहणार आहेत. ज्यावेळेस त्या पिकाला गरज आहे त्यावेळेस त्या बेडमध्ये मुरलेलं पाणी त्या मुळांनी शोषून घेतलं. सर्व शेतकऱ्या बांधवांना विनंती राहील किंवा तुमच्याकडे जेवढी शेती आहे तर डेमो म्हणून का होईना पण तुम्ही 1-2 एकर BBF किंवा टोकन दोन्ही पद्धतीचा अवलंब करून पाहावा, प्रयोग करून पाहावा आणि पुढं तुम्हाला अनुभव आल्यानंतर मग तिथून पुढे निर्णय घ्यावा असं आव्हान राहील. ओके.